मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा खरं तर आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। सध्या जरांगे पाटील कराडमध्ये नुकतेच दाखल झाले आहेत। स्वतः आपल्यासोबत पाटील आहेत। पाटील, यशवंतराव चव्हाणांच्या कर्मभूमीत तुम्ही दाखल झालात, काय पहिली प्रतिक्रिया? हे सगळ्या राज्याला देशाला संदेश देणारी भूमी आहे आणि चव्हाण साहेबांनी पुरोगामी विचार राज्याला देशाला दिलेला आहे। या भूमीत आता आज संध्याकाळची बैठक आहे। त्या बैठकीला आता चाललो आहे कराडमधल्या। मुख्यमंत्र्यांचं एक स्टेटमेंट समोर आलं आहे की बावनकुळेंना अशा पद्धतीनं टार्गेट करणं योग्य नाही, ते त्यांचं कर्तव्य पार पाडतायत। फडणवीस साहेब हे कुठलं कर्तव्य असलं? याला कर्तव्य जर तुम्ही म्हणत असाल तर जनता 100% राज्यातली संकटात आली असा आम्हाला त्याचा अर्थ काढावा लागणार आहे। कारण त्याला कर्तव्य नाही म्हणत तर याला तुम्हाला संपवणं असं म्हणतात, तुमच्या पक्षाला संपवणं असं म्हणतात आणि गोरगरीब जनतेवरती अन्याय करणं याला हे नाव दिलं जातं आहे की जो माणूस मंत्री म्हणून संविधानाच्या पदावर बसला आहे आणि जो तुमच्या मंत्रिमंडळाचा एक भाग आहे, तो माणूस जर कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी प्रमाणपत्र देणार असला तर एक काम म्हणणं म्हणजे मराठ्यांच्या दुःखावरती मीठ चोळल्यासारखं आहे। म्हणजे तुम्ही हिणवायला लागलात असा त्याचा अर्थ होतो की मुख्यमंत्रीसुद्धा जे राज्याचे प्रमुख पालकत्व त्यांनी स्वीकारलं या राज्याचं, मग तुम्ही गोरगरीब जनतेची हेळसांड करायला लागलात, अवमान करायला लागलात आणि तुम्ही जाणून बुजून चिथावणी द्यायला लागलात असा त्याचा अर्थ होतो। म्हणजे तुम्ही जातीवादाला खतपाणी घालतात का काय असा त्याचा अर्थ होतो आहे की बावनकुळ्या जातीवाद करतो आहे आणि तुम्ही त्याला खतपाणी घालताय असा त्याचा अर्थ होतो आणि सरळ सरळ तुम्ही पाठराखण करायला लागलात असाही त्याचा अर्थ होतो। मराठ्यांच्या मंत्र्यांना, आमदारांना आणि खासदारांनी ह्या गोष्टी समजून घेणं खूप गरजेचं आहे की चाललाय डाव कुणीकडं। मराठ्यांच्या घरावरती नांगर तर फिरायचा नाही आहे ना, मराठा या राज्यात संपुष्टातच ठेवायचा नाही की काय, असा तर पण काही अंधारातून कट तर असलेला नाही आहे ना। याच्यावरती खूप बारकाईनं लक्ष देणं मराठ्यांच्या मंत्र्यांना गरजेचं आहे, कारण ते त्या मंत्रिमंडळात सहभागी आहेत। त्यामुळे त्यांचंसुद्धा कर्तव्य जात वाचवणं। कारण जर मुख्यमंत्री एक या राज्याचा प्रमुख व्यक्ती जर अशा इतक्या नीच विचाराच्या माणसाला, जो बावनकुळ्या ज्यांनी गोरगरिबांच्या लेकराच्या ताटात विष कालवण्याचं काम केलं, त्याचे जर पाठराखण करत असले तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि मराठा 100% संकटात येतो आहे। मराठ्यांनी आता सावध होणं खूप गरजेचं आहे। ही संदेश खूप काही सांगून चालला आहे फडणवीस साहेबाचा। कुणाचंही प्रमाणपत्र रद्द केलेलं नाही आहे, ओबीसी मंत्री म्हणून त्यांना टार्गेट करणं अयोग्य आहे असं म्हणतायत। तुम्ही बहुतेक झोपेत असताना फडणवीस साहेब, तुम्हाला माहीत नाही आहे, मीच तोच मनोज जरांगे पाटील आहे की बावनकुळे साहेबांनी चांगलं काम केल्यावर चांगलं म्हणणार आहे। आत्तापर्यंत बावनकुळेंची माझ्या इतकी स्तुती कुणीच केली नसेल, स्वतः तुम्हीसुद्धा। मी इतकी स्तुती केलेली, पण ज्या माणसाने चुकीचं काम केलं त्याला चुकीचं म्हणणारी अवलाद आमची आहे। त्याच भूमीत तुम्हीसुद्धा वाढलेला, त्याच महाराष्ट्राच्या भूमीत फडणवीस साहेब। तुम्ही चुकीच्या माणसाला चूक म्हणणं हेच तुमच्या फायद्याचं आहे। तुम्ही मराठी अंगावर घेऊन त्यांच्यावर अन्याय करू नका, तुम्ही चुकीला चूक म्हणायचं शिका, पाठराखण करू नका। सरकार दबावाने चालत नाही आणि नियमबाह्य सुद्धा चालत नाही, एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याला देणार नाही असं सुद्धा फडणवीसांनी म्हटलं। आम्ही कधी दुसऱ्याच्या ताटातला मागितलं? तुमची मराठ्यांविषयी का नेत फिरती मला हेच कळत नाही आहे। पण दबावाने आणि नियमबाह्य चालत नाही असं म्हणतायत ते, सरकार दबावाने आणि नियमबाह्य चालत नाही। मग तुम्ही असे का वागता? दबावात आहेत का? 50%च्या वर कसं काय आरक्षण केलं? मग दबावात का तुम्ही? याची का नाही केली? संविधानाच्या कायद्याच्या चौकटीत तुम्ही राहून जे शपथ घेताय मग ती चुकीची आहे। तुम्ही संविधानाचं कायद्याची फसवणूक करता असं आम्ही म्हणायचं का? तुम्ही 1994चं JR का रद्द करत नाहीत? मग करायला हवा का? मग जाती कसं काय घातल्या? कशाच्या आधारावर घातल्या? आरक्षणात जातीच्या घातल्या गेल्या, 50%च्या वर आरक्षण गेलं, ते कसं काय देव पाहताय तुम्ही? मग म्हणजे तुम्ही काय भाषा बोलताय ना फडणवीस साहेब, तुम्ही प्रत्येक वेळेस फसत चाललायत। तुम्ही कुठल्या तरी जाळ्यात गुंतलायत यांच्या, हे गोड बोलून तुमची मनधरणी करत असतील। एवढंच हे मराठा फटकळे फटदिशी बोलतो पण इमानदार आहे, हे गोड बोलून तर तुमचा घात करत नाहीत ना, याचा पण शोध घ्या। ओबीसीत म्हणून टार्गेट करायचं, याच्यात काय ओबीसी मराठा संबंध आला? तुम्हाला सुद्धा ही सवय लागली का आता ओबीसी मराठा करून पुन्हा वाद चिघळून द्यायचा? आम्हाला ही अपेक्षा मुख्यमंत्री म्हणून तुमच्याकडून नाही आहे की तुम्ही वाद एखादा चिघळावा आणि राज्यात काहीतरी दूषित घडून यावं, ही अपेक्षा तुमच्याकडून नाही आहे। कारण तुम्हीसुद्धा जिजाऊच्या भूमीतले आहेत, ज्या जिजाऊंची भूमी आहे त्या भूमीतले तुम्ही आहेत।
तुम्ही जर जातीवादाला खतपाणी घालायला लागलात तर याच्यापेक्षा महाराष्ट्राचं दुर्दैव नाही. तुमच्या मनात काय आम्हाला माहीत नाही आहे तुम्हाला काय घडून आणायचं, पण तुमचं स्वप्न पूर्ण होऊन देणार नाही हे मात्र तेवढंच खरं आहे. तुम्हाला जे काय पाऊल उचलायचं ना ते उचला. मी तुमचं पाऊल यशस्वी होऊ देणार नाही. मराठ्यावर तर तुम्हाला अन्याय करू देणार नाही. तुम्हाला काय ताकद लावायची लागा, तुम्हाला बी माझी ताकद दाखवतो. पण ही सरळ सरळ पाठराखण आहे असं म्हणता येईल. ही सरळ सरळ धमकी आहे मराठ्याला. पाठराखण आहेत पण ही धमकी आहे. बावनकुळ्यांनी वाटोळं किती जरी मराठ्यांचं केलं तरी मी बावनकुळ्याच्याच पाठीशी राहीन. ही मराठ्यांसाठी धमकी आहे. हे मराठ्यांसाठी हिणवणं आहे. ही मराठ्यांचा अपमान करणं, ही मराठ्यांवरती अन्याय करणं आहे. अन्यायकारक वक्तव्य फडणवीस साहेबांनी केले नाही पाहिजेत ही आम्हाला अपेक्षा होती. पण ठीक आहे, तुमची नियत तुमच्या संग. आमचा जात कशी वाचवायची, संकटातून बाहेर काढायची ती मी ठरवणार. माझा मराठा समाज ठरवणार. तुम्हाला कसं वटणीला आणायचं मराठी आणि आम्ही ठरवणार. तुम्ही जर ह्या भाषेवर येणार असलात तर आमचा सुद्धा नाविलाज आहे. धन्यवाद तुम्ही आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन अमित आळेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, कराड, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.